आता यांचं म्हणणं कसं आहे, हे नंबर बंधारा जे आहे ना, हे म्हणते हीच रस्ता होता, तुम्ही आडविला. नाही अजिबात कुठंच नाही डबल रेषा कुठं आहे का कुठं हां, आंधळा माणूस मिळेल ना तुम्हाला. शनीच रस्ते दिलेत ना लोकांनी, आता आयुष्य गेले ह्यांचं. आता हे बघा, मला माहिती आहे, याच्यात मास्टर आहेत. मी तेव्हाच म्हणलं होतं की तुला फोनवर बोललं जातं ना, आपलं नंबर बंधारा रस्ता करता येत नाही. पण आता कसं झालं आहे की पण असताना आता तर कालचा GR काढला आहे मी. ऑलरेडी वयोवटीचा रस्ता असताना दुसरा रस्ता आता परत यानं GR काढला आहे. कुणी बावनकुळेने. काय झालं, असंच झालं. बावनकुळेने काय केलं, काहीच नाही घेऊन ही रस्ता आता हे दुसरे रस्ता बावनकुळे याला त्यांना इंटरव्ह्यू करू शकत ह्या रस्त्यावर. जे गाडी रस्ता आहे 33 फुटाचा, शिव आहे 33 फुटाचे. शिवचे रस्ते आणि गाडी रस्तेला लोकांनी अतिक्रमण केलं, ते खुले करावं कधी शिवरस्ते गैरफायदा घेऊन काय करू लागले, कुठून पण मागू लागले, इकडे रस्ता नाही तिकडं. आता परत काल एक GR काढलं त्यांनी. काल GR स्पष्टच काढलाय की जे जिथं रस्ता नाही, जर अगोदरचा रस्ता जर असेल तर त्या रस्ते खुले करा, दुसरा रस्ता तयार करता येणार नाही. दुसरा रस्ता येतच नाही ना. हे आता ह्याच्यावर आता ह्याच्यावर समजा अतिक्रमण केलं असेल, ह्याच्यावर खुला करता येईल, त्याला खुला करायचा. त्यांनी पण त्या आता पद्धतीनेच हे जे तुम्हाला रस्ता ज्या म्हणते ना, चुकीचं आहे, शक्यच नाही ना. आता काय म्हणलं त्याचा, काय म्हणला त्या अगोदरचा आदेश आहे, माझ्या हातात काही नाही, आता वरी गेले बघा असं. तर नव्यानं त्यांना काल अर्ज दिला. तुम्ही आपण ह्यांच्या आदेशाला चॅलेंज केला होता ना. कलेक्टरकडे जायचं नाही, पुढे जायचं. तुम्ही अभिजितच्या अधिकाऱ्याला बोलून घ्यायचं सर, पुढं गाव नकाशा आण म्हणायचा, हा जुना नकाशा, हा नवीन नकाशा, याच्यामध्ये रस्ता कुठायचा घेऊन म्हणायचा. तो सध्या दाखवायला तयार नाही, मला फक्त वरचा आदेश आला. त्याचा कागद दाखवा. एखाद्या घर मोड म्हणा मोडतं काय त्यानं तसंच झालं ते. असं झालं ते. असं नाही घंटाभर तसंच टाकलं ते ना आपल्याला, है की नाही? मला काही होत नाही. त्याच्यावर त्या कागदावर आणि आता त्याची अडचण कधी झाली. इथं एक असं झालं आता काल लहानूर आम्हाला गाव अहमदपूरला डॉक्टर बालराव माझा मित्र म्हणजे साहेब असं माझ्या शेतात एक इंच रस्ता नाही, रस्ता काढला. मग त्यानं जुने कार्ड काढलं, पटपट माझ्या व्हॉट्सअप पाठवले. कमीत कमी 10-12 पोलीस, 2-4 लेडीज कॉन्स्टेबल, ते पुन्हा ते उकरायचं क्रेन, हे सगळंच होतं. मग त्या डॉक्टरला म्हणा, डॉक्टर अजिबात रस्ता होऊ द्यायचं नाही म्हणत, मला रस्ता जुन्यांना कशाला दाखवू कर, किंवा तुला जर समजा रस्ता करायचा, माझी जमीन संपादित कर, माझी कन्सल्टनी सही घे, माझे पैसे आणि किती माझ जाते तसा मावे जाते, आम्ही तसंच वापस आले का सगळं तापा घेऊन. आता ही भाषा बंटेला आता शिकवायची. मी तसंच म्हणलं ना, आम्ही नवीन जर तुम्ही ऑक्युपाय करत असाल तर आमचं काही म्हणणं नाही. काय हे असा जर रस्ता करायचा असेल तर 50 लोकांच्या सह्या पाहिजे आणि एकदम अस्तित्वात नवीन रस्ता आणायचा आहे तर संबंधित कन्सल्टिंग शेतकऱ्याचा सह्या घेतल्याशिवाय काही एक दिन सुद्धा काही करता येईल. ती पलीकडला शेतकरी, त्याची आई, इकडं अजिबात रस्ता नाही म्हणजे गाववाला माणूस आहे. आणि त्यांची माया घातली, पण आज कुठं आलं कोणी बी आलं नाही ना, अशी अडचण आहे ना. ज्याला त्रास आहे त्याला ते दुसरं कोणी नाही, ह्यांना जाणून त्रास दिली ह्यांना. शेतकरी इथूनच द्या म्हणायचं, आपला इथून हे इकडला शेतकरी काय म्हणतो माहिती आहे का, हे बांधायचं काय नाही, त्यांच्या आपलं बांध द्यायचं. आपल्याला मागून कसं काय, आपल्या एक तर रजिस्ट्रीवर रस्ता नाही, बरोबर आहे, नाही तर रजिस्ट्रीवर असते रस्ता, लक्षात घ्या. ही जुने रस्ते असे नोंदी असतात. चतुर्सीमा आहेत की मग ह्या रेकॉर्ड हे सगळ्यात महत्त्वाचं. ह्याच्यापेक्षा हे 1979 त्याच्याकडे उघडून बसलो होतो तहसीलदारच्या पुढे. 1932ला तयार झालं. ज्या टायमाला सरनंबर अस्तित्वात आला लातूर जिल्ह्यामध्ये, त्या टायमाला आलेला नकाशा तयार झालेला. ह्याला ऑलरेडी खालून गावातून सगळ्या गावाला रस्ता खालूनच होता. म्हणजे ही जी पट्टी आहेत ना, त्याला खालूनच पहिला रस्ता आहेत ना, ऑलरेडी आहेत ना ते. त्याला आपला विरोध नाहीच ना. ह्या विरोध नाही. जर आपल्या सीट आपल्याला खालूनच रस्ता पाहिजे, एवढा अडचण कधी झाली हे नंतर घेतलं.